हॅलो, प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढीलप्रमाणे: सिद्धी सिद्धांत वेदांत भोवड, सिद्धी सिद्धांत वेदांत भोवड यांच्याकडून 151 रुपयांचं पारितोषिक आले आहे. तसेच कैलासवासी दाजी दर्पे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील व सुशील दर्पे यांच्याकडून 111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आई भराडीन देवी नमनाट्य मंडळ सडवली मावळतवाडी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासावर जाऊन शंभू महादेवाच्या आत्मलिंग या लंकेत घेऊन आले पाहिजे. तत्पूर्वी माता कैलासी यांचे शुभ आशीर्वाद घेऊन आपण कार्याला प्रारंभ केला पाहिजे. असा पुत्र असतानाही सुलक्ष्या मातेने बनवलेल्या पिंडीची पूजा का या पुढे राजमाता कैकसी या सुलक्ष्या मातेची पूजा करणार नाही. त्यासाठी कैलासावर जाऊन शंभू महादेवाचा आत्मलिंग या लंकेत घेऊन येईन व त्याच आत्मलिंगाची पूजा राजमाता कैकसी नित्य नेमाने करेल. अशक्य अशक्य हा शब्द या रावणाला माहीतच नाही. कारण रावणाच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही. या आत्मलिंग घेऊन ही एक आनंदाची गोष्ट आहे. ते आत्मलिंग सूर्यापेक्षा तेजोमय आहे. होय माते, त्या तेजाने ही सुवर्ण लंका आणखीनच उजळून जाईल. यासाठी तुमचे शुभ आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, माझ्या पाठीशी राहू द्या.
प्रणाम देवगणा. देवगण या इंद्र दरबारात परत दिवस झाले. नाच गाण्याचा आस्वाद आम्ही घेतला नाही. तरी आमच्या रंगाचा नाच गाणं व्हावं. ठीक आहे मुनिवर्य, मी रंबेला प्रार्थना करतो. बोला रंबेला, आज मग मनमोहन करू नका. ठीक आहे विष्णुदेवा, मी रंबेला प्रार्थना करू. आपण देवांचे सर्व देवांचे मी मनमोहित करून टाकतो. ए रंबे, ए रंबे. इंद्राचा देशाला मेनात दे. इंद्राचा देशाला मेनात दे. हो इंद्र दरबार माझा वाटते. हो इंद्र दरबार माझा वाटते. प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे आहे. कुमार रुद्रांश आंबरे, शिवांश आंबरे, आरवी जुजम यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी दीपेश रमेश आंबरे यांच्या स्मरणार्थ प्रभाकर केशव आंबरे यांच्याकडून 111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कुमार निशान सोनल आणि हर्षल दर्पे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आई भराडी देवी नमनाट्य मंडळ सरोली मावळतवाडी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. होय मुनिवर्य, खूप दिवसापासून आपली इच्छा होती की नाचगाणं हो. आम्ही तर रंगाच्या नाच गाण्याने अगदी मोहित झालो आहे. परत नारायण नारायण. इंद्रदेवा, मातृप्रेमासाठी रावण वेडा होऊन शंकर महादेवांचा आत्मलिंग घेऊन जाण्यासाठी कैलास पर्वतावर चाल करून जात आहे. आणि ते आत्मलिंग घेऊन गेला तर तो दशानंद रावण महाशक्तिशाली बनू शकतो. काय बोलत आहात मुनिवर्य? ते आत्मलिंग, ते आत्मलिंग तो तर लंकेत घेऊन गेला तर तो महाशक्तिशाली बनेल आणि आणि सर्व देवांना धोका आहे त्याचा. शंकराचे प्राण असलेले आत्मलिंग त्या रावणाने हस्तगत केले त्या सर्व देवांना आपल्या सर्वाधिक ओळखले जावे. कुणी विचार का रावणाने ते भोलेनाथाचे आत्मलिंग हस्तगत केले तर या पृथ्वीवर हाहाकार मागे आणि या पृथ्वीला विनाश होणे हे अटल आहे. कुणी यापूर्वी देखील रावणाने आत्महस्तलिंग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी माझ्या मोहमाये त्याला क्षमित केले आणि त्यांनी आत्मलिंगाची मागणी न करता साक्षात पार्वतीची मागणी केली. परंतु भगवान शंकराच्या एका अटीवर लंकेत जाईपर्यंत मागे न वळून पाहण्याच्या एका अटीवर पार्वतीला सुपूर्द केली. परंतु तुमच्या युक्तीने ही असफल झाली आणि भद्रकाली देवीची स्थापना झाली आणि या विश्वावरचं संकट टाळलं गेलं.
केलं त्याबद्दल मी आपलं ऋणी आहे. आपली भ्रमंती रसीद करून ठेवा. नारायण